नमस्कार. आता आपण पाहणार आहात भगवान जगन्नाथांची ही कथा. संध्याकाळी पैसे उधार देऊ नये यावर भगवान जगन्नाथ काय म्हणतात ऐका. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि जय श्री जगन्नाथ लिहून कमेंट करा. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये केवळ कठोर परिश्रमच नाही तर निसर्गाचे नियम आणि वेळेचे महत्त्व यांनाही अनन्यसाधारण स्थान दिले गेले आहे. धर्मदास नावाच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याची ही कथा आपल्याला हे शिकवते की भक्ती आणि दानशूरता श्रेष्ठ असली तरी ती योग्य वेळी आणि योग्य समजुतीने करणे किती आवश्यक आहे. जेव्हा आपण नकळत सृष्टीच्या संतुलनाचे नियम मोडतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर कसे होतात आणि साक्षात भगवान जगन्नाथ आपल्या भक्ताला कशाप्रकारे योग्य मार्ग दाखवतात याचे अत्यंत भावूक आणि आध्यात्मिक दर्शन या कथेतून घडते. आता आपण ती कथा पाहूया. एका नगरात धर्मदास नावाचा अत्यंत श्रीमंत व्यापारी राहत असे. त्याचे घर ऐश्वर्याने भरले होते. मोठे कक्ष, सोन्या चांदीची भांडी, भरलेली कोठारे आणि दूरवर पसरलेला व्यापार. लोक त्याच्याकडे आदराने पाहायचे आणि त्याच्या घराला भाग्याचे प्रतीक मानायचे. परंतु धर्मदासला स्वतःला माहीत होते की त्याच्या समृद्धीचे खरे कारण त्याची भक्ती आहे. तो दररोज श्रद्धा आणि विश्वासाने भगवान जगन्नाथाची पूजा करायचा. सकाळी स्नान करून मंदिरात दिवा लावून तो नम्रपणे म्हणायचा, प्रभू, माझ्याकडे जे काही आहे ती तुमची कृपा आहे. मी फक्त एक माध्यम आहे. त्याची पत्नी धार्मिक होती आणि त्याची वृद्ध आई घराचे नियम आणि परंपरांचे संरक्षण करायची. ती अनेकदा म्हणायची की फक्त पूजा करणे पुरेसे नसते तर जीवनातील छोट्या छोट्या नियमांचे पालन करणे देखील तितकेच आवश्यक आहे. ती समजावून सांगायची की घरात लक्ष्मीचा वास केवळ भक्तीने नाही तर शिस्त आणि वेळेच्या आदराने टिकून राहतो. धर्मदास तिचे ऐकायचा, तिचा मान राखायचा. पण कधीकधी त्याला वाटायचे की काही नियम जुन्या काळातील आहेत आणि आजच्या युगात त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. आकाशात सूर्य हळूहळू मावळत होता आणि वातावरणात एक शांत स्थिर ऊर्जा पसरली होती. या वेळेला शास्त्रात गोधुली बेला असे म्हटले जाते. ही वेळ जेव्हा दिवस आणि रात्र एकमेकांना भेटतात, जेव्हा निसर्ग स्वतः थोड्या वेळासाठी थांबतो, जेव्हा घरामध्ये दिवे लावले जातात आणि ईश्वराचे स्मरण केले जाते, त्याच वेळी धर्मदासच्या घरी त्याचा जुना मित्र रघुवीर आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्याने म्हटले, मित्रा, मला त्वरित मदतीची गरज आहे. माझा व्यापार थांबला आहे. जर आज मदत मिळाली नाही तर खूप मोठे नुकसान होईल. धर्मदासने जास्त विचार न करता म्हटले, तू काळजी करू नको, मी तुला मदत करेन. तो आत गेला आणि मोठी रक्कम घेऊन बाहेर आला. त्याचवेळी त्याच्या आईने त्याला पाहिले आणि लगेच थांबवले. त्या गंभीर स्वरात म्हणाल्या, मुला, यावेळी धन बाहेर देऊ नकोस. ही संध्याकाळची वेळ आहे. ती वेळ जेव्हा लक्ष्मी घरात प्रवेश करते. या वेळेला जर धन बाहेर गेले तर समृद्धी देखील सोबत निघून जाते. धर्मदास क्षणभर थांबला. त्याने आईकडे पाहिले, मग मित्राकडे. तो म्हणाला, आई, ही मदतीची वेळ आहे. कोणाची तरी मदत करणे चुकीचे कसे असू शकते? त्याच्या आईने शांतपणे ठाम स्वरात म्हटले, मदत करणे चुकीचे नाही, पण वेळेचे भान राखणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. काही नियम केवळ परंपरा नसतात, ते संतुलनाचे आधार असतात. पण धर्मदासने अखेर आपल्या मनाचे ऐकले आणि धन आपल्या मित्राला दिले. मित्र आभार मानून निघून गेला आणि धर्मदासला वाटले की त्याने एक चांगले कार्य केले आहे. हळूहळू वेळ जाऊ लागला आणि इथूनच तो बदल सुरू झाला जो कोणालाही लगेच समजला नाही. सुरुवातीला छोटे छोटे तोटे होऊ लागले.
व्यापारात विचित्र अडथळे येऊ लागले. जी कामे पूर्वी सहज व्हायची ती आता अडकू लागली. घराचे वातावरण जे पूर्वी आनंदी असायचे ते आता जड वाटू लागले. हा बदल अचानक नव्हता तर खूप सूक्ष्मपणे होता. जणू कोणीतरी घराची ऊर्जा थोडी बदलली असावी. इथूनच ते सत्य सुरू होते जे समजून घेणे आवश्यक आहे. संध्याकाळची वेळ केवळ एक वेळ नसून ती एक अवस्था आहे. हा तो क्षण आहे जेव्हा दिवसाची सक्रिय ऊर्जा संपते आणि रात्रीची स्थिर ऊर्जा सुरू होते. ही ती वेळ आहे जेव्हा ईश्वराचे स्वागत केले जाते. असे मानले जाते की माता लक्ष्मी स्वतः घरोघरी प्रवेश करते आणि जेव्हा याच वेळी धन बाहेर दिले जाते तेव्हा तो केवळ व्यवहार नसतो तर त्या ऊर्जेचा प्रवाह असतो जो घरात प्रवेश करणारा होता. भक्तीचा अर्थ केवळ हा नाही की आपण देवापुढे हात जोडावेत. भक्तीचा अर्थ हा देखील आहे की आपण त्या सूक्ष्म नियमांना समजावे जे ईश्वराने या जगाच्या संतुलनासाठी बनवले आहेत. भगवान जगन्नाथ आपल्या भक्तांवर केवळ प्रेम करत नाहीत तर त्यांना मार्ग देखील दाखवतात. कधीकधी तो मार्ग थेट नसून अनुभवातून मिळतो. जेव्हा भक्त एखाद्या नियमाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा भगवान त्याला शिक्षा देत नाहीत तर त्याच्या कर्माचा परिणाम दाखवतात जेणेकरून त्याला स्वतःला समजावे की चूक कुठे झाली. धर्मदासच्या आयुष्यातही तेच घडू लागले. त्याच्या पत्नीची प्रकृती बिघडू लागली. घरात छोट्या छोट्या समस्या वाढू लागल्या. तो स्वतः देखील मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू लागला. त्याला समजत नव्हते की हे सर्व काय होत आहे. त्याने आपल्या कर्माचा विचार केला, व्यवहाराचा विचार केला, पण त्याला कोणतीही मोठी चूक दिसली नाही. हीच ती स्थिती असते जेव्हा मनुष्य बाह्य कारणे शोधतो पण अंतरातील सूक्ष्म कारणे समजू शकत नाही. येथेच भगवंताची करुणा प्रकट होते. भगवान जगन्नाथ असे देव आहेत जे आपल्या भक्ताला जास्त काळ अंधारात राहू देत नाहीत. ते आपल्या भक्ताला पडताना पाहतात पण त्याला पडू देत नाहीत. व्हिडिओमधील आवाहन: जर तुम्ही खरोखर भगवान जगन्नाथाचे भक्त असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. ते त्यांची परीक्षा घेतात पण त्याला एकटे सोडत नाहीत. ते त्यांच्या आयुष्यात असे संकेत पाठवतात, असे अनुभव देतात जे त्याला सत्याच्या जवळ नेतात. असे म्हटले जाते की जेव्हा भक्त खऱ्या मनाने देवाची हाक मारतो तेव्हा देव स्वतः त्याच्यासाठी मार्ग तयार करतात. धर्मदासने देखील त्याच अवस्थेत देवाची हाक मारली. तो मंदिरात बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, प्रभू, मला समजत नाहीये की मी कुठे चुकलोय. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला मार्ग दाखवा. हीच ती वेळ होती जेव्हा त्यांची प्रार्थना थेट भगवानापर्यंत पोहोचली. त्या रात्री जेव्हा संपूर्ण जग शांत होते तेव्हा भगवान जगन्नाथ बालरूपात प्रकट झाले. ते थेट देवी महालक्ष्मीकडे गेले. तेथील वातावरण दिव्य आणि शांत होते. भगवानांनी विचारले, आई, माझा एक भक्त दुःखी आहे. त्याची समृद्धी हळूहळू कमी होत आहे. त्याला समजत नाही आहे की असे का होत आहे. माता लक्ष्मीने शांत स्वरात उत्तर दिले, प्रभू, त्यांचे हृदय शुद्ध आहे. त्यांची भक्ती खरी आहे पण त्याने एका सूक्ष्म नियमाचे उल्लंघन केले आहे. संध्याकाळी जेव्हा मी त्याच्या घरात प्रवेश करणार होते त्याच वेळी त्याने धन बाहेर पाठवले. ही वेळ स्थिरतेची असते, ऊर्जेच्या संचयनाची असते. जेव्हा यावेळी धन बाहेर जाते तेव्हा समृद्धी टिकू शकत नाही. केवळ एक कृत्य नव्हते तर त्या संतुलनाचे मोडणे होते जे घरांमध्ये वर्षानुवर्ष जपले गेले होते. भगवान जगन्नाथाने क्षणभर विचार केला. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती. ते म्हणाले, तो अज्ञानात होता आई, त्याचा हेतू मदतीचा होता. माता लक्ष्मीने उत्तर दिले, हेतू असू शकतो पण नियमाचे पालन करणे देखील आवश्यक आहे. भक्ती आणि ज्ञान सोबत चालतात. इथेच भगवानांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य समोर येते. ते केवळ न्याय करत नाही तर करुणा देखील दाखवतात. जेव्हा भावना खरी असते तेव्हा ते आपल्या भक्ताला योग्य मार्गावर आणण्यासाठी स्वतः पुढे येतात. इथून कथा त्या वळणाकडे जाते जिथे भगवान स्वतः भक्ताच्या आयुष्यात प्रवेश करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मदास आपल्या अंगणात बसला होता.
त्याच्या मनात अजूनही तोच प्रश्न होता, माझी चूक कुठे झाली? अचानक अंगणाच्या दारात एका बालकाची चाहूल लागली. धर्मदासने पाहिले तर तिथे एक लहान मुलगा उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती. त्याचे डोळे मोठे आणि खोल होते. तो साध्या कपड्यांमध्ये होता, पण त्याच्या भोवती एक दिव्य आभा होती. धर्मदासला त्याच्याबद्दल एक आपलेपणा वाटला. बालक हळूहळू जवळ आला आणि शांत स्वरात म्हणाला, तू खूप काळजीत दिसतोयस. काय झाले? धर्मदासने आपली सर्व व्यथा सांगितली. बालकाने शांतपणे ऐकले आणि विचारले, तू अलीकडे असे काही काम केले आहेस का जे वेळेच्या विरुद्ध आहे? हा प्रश्न ऐकून धर्मदास विचारात पडला. मग अचानक त्याला त्या संध्याकाळचे दृश्य आठवले. तो हळूच म्हणाला, मी संध्याकाळी मित्राला धन दिले होते. बालकाने मान डोलवली आणि विचारले, तुला माहीत आहे का संध्याकाळची वेळ काय असते? धर्मदास म्हणाला, फक्त दिवस आणि रात्रीची भेट. बालकाने हसून म्हटले, केवळ इतकेच नाही, ही ती वेळ आहे जेव्हा निसर्ग स्वतः संतुलनात येतो. ही ती वेळ आहे जेव्हा दिवसाची धावपळ संपते आणि समृद्धी दाराशी उभी असते. जर याच वेळी तू धन बाहेर पाठवले तर तू केवळ पैसा नाही, तर ती ऊर्जा बाहेर पाठवली जी तुझ्या घरात येणार होती. बालक पुढे म्हणाला, सकाळची वेळ सुरुवातीची असते, दुपारची कर्माची आणि संध्याकाळ संचयनाची. जे दिवसभरात कमावले आहे ते यावेळी स्थिर होते. जर तेच बाहेर दिले तर स्थिरता राहणार नाही. हा केवळ नियम नव्हता, तर एक सिद्धांत होता जो अनेक लोक न समजता मोडतात. धर्मदासच्या डोळ्यात अश्रू आले. बालकाने शांत स्वरात म्हटले, परिणाम नेहमी चुकीचा नसून समजुतीचा असतो. जोपर्यंत समज नसते तोपर्यंत माणूस चूक करतो आणि समज आल्यावर ती चूक ज्ञान बनते. भगवान जगन्नाथ आपल्या भक्तांना पाडून नाही तर अनुभव देऊन शिकवतात. धर्मदास आता पूर्णपणे बदलला होता. त्याने हात जोडून क्षमा मागितली. बालक म्हणाला, क्षमा मागण्यापेक्षा बदलणे जास्त महत्त्वाचे आहे. आता जे काही करशील ते वेळेला आणि संतुलनाला समजून कर. एवढे बोलून तो बालक मागे वळला. धर्मदासने विचारले, थांब, तू कोण आहेस? बालकाने मागे वळून पाहिले आणि त्या क्षणी धर्मदासला त्याच्या भोवती प्रकाश दिसला. त्याला त्या प्रकाशात भगवान जगन्नाथाचे दिव्य रूप दिसले. धर्मदास लगेच त्यांच्या चरणी पडला. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. केवळ मंद वाऱ्याची झुळूक होती आणि मंदिराची घंटा आपोआप वाजू लागली. त्या दिवसापासून धर्मदासचे आयुष्य बदलले. त्याने मदतीचे कार्य थांबवले नाही, पण ते आता योग्य वेळी करू लागला. हळूहळू घराचे वातावरण बदलले. पत्नीची प्रकृती सुधारली आणि व्यापारात पुन्हा स्थिरता आली. हीच भगवंताची करुणा आहे. धन केवळ मेहनतीने नाही तर संतुलनाने टिकते. संध्याकाळची वेळ संचयनाची आणि कृतज्ञतेची असते. जो हे सत्य समजतो त्याच्या आयुष्यात केवळ धन नाही तर शांती आणि ईश्वराची कृपा सदैव राहते. धर्मदासच्या या अनुभवातून आपल्याला एक मोलाचा धडा मिळतो. मदत करणे हा धर्म आहे, पण निसर्गाचे संतुलन राखणे हे शास्त्र आहे. संध्याकाळची गोंधळी बेला ही केवळ दिवस मावळण्याची वेळ नसून ती घरात लक्ष्मीच्या आगमनाची आणि ऊर्जेच्या संचयनाची वेळ असते. भगवान जगन्नाथाने बालरूपात येऊन धर्मदासला हेच समजावून सांगितले की खरी भक्ती केवळ अंधश्रद्धेत नाही तर सृष्टीच्या सूक्ष्म नियमांच्या जाणीवेत आहे. या कथेचा सार असा आहे, धन केवळ कष्टाने मिळत नाही तर ते शिस्त आणि नियमांच्या पालनाने टिकते. भक्तीसोबतच ज्ञानाची जोड असेल तर मनुष्याचे कल्याण होते. ईश्वर आपल्या भक्ताला कधीच संकटात सोडत नाही. तो प्रसंगी अनुभव देऊन आपल्याला तावून सुलाखून शुद्ध करतो. ज्या घरात वेळेचा आदर केला जातो आणि जिथे कृतज्ञतेचा दिवा लावला जातो तिथे केवळ पैसाच नाही तर सुखशांती आणि ईश्वराची कृपा सदैव वास करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जगन्नाथ, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.